मित्रांनो, प्रत्येकाला इच्छा असते की इंजिनिअरिंग मध्ये मला टॉपर व्हायचंय किंवा मला वर्गात पहिले यायचंय, टॉपर व्हायचंय. अरे टॉपर झाला त्याची किती मजा आहे. मग आपण प्रयत्न करतो, टॉपर सोबत राहतो. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की जसं आपण ज्याच्या सोबत राहतो, जे आपले मित्र, आपण तसं बनतो. सो खूप सारे मुलं आता फॉलो करताय की टॉपर सोबत मैत्री करताय. आधी ते म्हणायचे सर आम्हाला टॉपर सोबत मैत्री होत नव्हती, आता आम्ही चांगले मित्र झालो, आम्हाला फायदा व्हायला लागलाय. पण तरी पण आम्ही टॉपर होत नाही. आता एक्झाम झाली, काही पेपर पण झाले किंवा पेपर चालू आहेत, पण तरी आम्हाला टॉपर व्हायचंय. काय करू? सो टॉपर करून काय काय शिकायला पाहिजे, तो कसा टॉपर होतो, ह्या गोष्टी मी या व्हिडिओत क्लिअर करणार आहे. त्या समजून घे. आता टॉपर सोबत तू अभ्यास करतो एंडसेम साठी, तर हे गोष्टी मी सांगतोय बारीक बारीक 2-4 गोष्टी समजून घे, जेणेकरून तो टॉपर आहे तू सुद्धा त्याच्या लेवलला येऊन टॉपर होशील. यस, नुसतं टॉपर सोबत राहायचंच नाही, तर त्याच्याकडनं काही गोष्टी समजून घ्यायच्या. पहिलं तर टीच टू लर्न. आता टॉपर सोबत अभ्यास करताना तो तुला सांगत असणार ना की हे प्रश्न असे आहे, याला हे असं लिहायचं, याला तसं लिहायचं. ते समजून घे की आन्सर कसं लिहायचं. ऑब्व्हियसली तो टॉपर आहे, त्याने इनसेम मध्ये 25-30 मार्क पाडले म्हणून तो टॉपर आहे ना. सो त्याच्याकडनं ते लिहिण्याची स्ट्रॅटर्जी समजून घे. आपण काय गलत लिहितो, तो काय तुला प्रॉपर लिहायचं कसं सांगेल, काय सोडायचं काय लिहायचं. सो ऑब्व्हियसली तो गोष्ट फॉलो कर, लिहिण्याची स्ट्रॅटर्जी फॉलो कर. ओके, नेक्स्ट आहे स्टडी विथ एक्झाम माइंड. म्हणजे टॉपर हा नेहमी अभ्यासाच्या ह्या आता एंडसेमच्या माहोलमध्ये तरी तो अभ्यासाच्याच वातावरणात राहील. तो फालतूमध्ये टाइमपास करणार नाही. गेला तर 2 मिनिटं चहा घ्यायला जाईल, नाश्त्याला गेला, पुन्हा अभ्यासाच्या माइंडमध्ये राहील. टाइमपास करणार नाही, कारण त्याला माहिती आत्ता केलं बाकी वेळ टाइमपास करू, बाकी वेळ 2 दिवस नाही 8 दिवस फिरायला जाऊ, पण आत्ताची वेळ आहे ना अभ्यासाची. तू पण ती सवय लावून घे. तुझा मित्र आता टॉपर झालाय ना, तुला टॉपर व्हायचं ना, त्याच्यासोबत फिरतो ना, तू पण टाइमपास करू नको. या वेळेला स्वतःला झोकून दे. ओके, जोरदार अभ्यासावर फोकस कर, लाईक युअर फ्रेंड टॉपर फ्रेंड. ओके, नंतर स्मार्ट स्किपिंग टेक्निक. म्हणजे काय असतं, टॉपर सगळ्या गोष्टी करत नाही, त्याला माहिती ऑरला ऑर येतो ना. मग टॉपर होण्यासाठी जरुरी नाही का इच अँड एव्हरी पूर्ण समजा 70 मार्काचा पेपर आहे आणि विथ ऑप्शन 140 असतो. टॉपर 140 चा अभ्यास नाही करत. टॉपर काय करतो, स्मार्ट स्टडी करतो. स्किपिंग टेक्निक म्हणजे त्याला माहिती मला 70 पैकी ना हार्डली 70च सोडवायचंय, पण समजा क्वेश्चन 3 ला और 4 येतोय ना, 4 मध्ये हे येणारे जाणारे प्रश्न आहे, पण 3 मध्ये भले हे प्रश्न टफ आहे पण फिक्स येत आहे. मग टॉपर काय करतो, स्किपिंग स्ट्रॅटर्जी, स्किप करणं, सोडून देणं. ते 3 मधले जे येणारे जाणारे फिक्स नसलेले क्वेश्चन 2-3 क्वेश्चन सोडून देतो. हा भले 4 मधला टफ क्वेश्चन आहे पण तो फिक्सच येणार आहे, त्याला चांगली प्रॅक्टिस करतो, त्यामुळे त्याचा अभ्यास कमी होऊन जातो. सो ऑरला ऑर नाही सोडवत, जे फिक्स आहे तेच सोडवतो, पण ते परफेक्ट सोडवतो. सो दिस इज द स्किपिंग स्ट्रॅटर्जी. नेक्स्ट आहे यूज स्लीप ॲज अ टूल. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं तो टॉपर होतो मग तो झोपत नाही, चुकीचं आहे. टॉपर हा 7-8 तास अभ्यास करतो, 7-8 तास झोप काढतो. मी सुद्धा टॉपर होतो, मी सुद्धा झोप काढलेली आरामात. ओके, सो ह्या गोष्टी का, कारण जे वाचलं त्याला माहिती, जे वाचलं ते मिक्स नको व्हायला ना, ते डोक्यात फिट झालं पाहिजे, यासाठी झोप गरजेची आहे. एक्झामच्या दिवशी सुद्धा टॉपर 7-8 तास आरामात झोप घेतो, त्या हिशोबानेच तू घे. ओके, पण टॉपर काय करतो, झोपण्याच्या आधी जे अवघड टॉपिक्स वगैरे आहे ना त्याची रिव्हिजन करून घेतो. त्यानंतर झोपल्यानंतर अवघड टॉपिक रिव्हिजन केली की मनाला चांगला सुकून भेटतो. सोपं तर ऑलरेडी कधी होतं, सुकून भेटलं की त्याला झोपही चांगली लागते. चांगलं आनंदात झोप झाली की दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करताना मग पेपर जाताना तो कॉन्फिडंटली जातो. त्यामुळे स्लीपिंग हा खूप महत्वाचा टूल आहे. सो 7-8 तास झोप घे, नाही एवढी झाली तर ऍटलीस्ट 6 तास 7 तास तरी घेणं गरजेचं आहे. ओके, तर तू टॉपर होशील. आणि कंटिन्युटी, टॉपर हे कंटिन्युअस एक्झामचे जे 15-20 दिवस कंटिन्यू करतो, दररोज करतो. मी म्हटलो ना एक्झाम माइंड मध्येच राहतो म्हणजे कंटिन्यू करतो. आणि सगळ्यात महत्वाचा हा गोल्डन पॉइंट आहे, एरर व्हाय बिफोर हाऊ वर्क. म्हणजे काय, आता आपण एखादा टॉपिक घेतला, वाचला, हा सोडून दिला, नंतर पेपरच्या आधी रिव्हिजन केली आणि झालं आणि डायरेक्ट पेपरला जातो. टॉपर असं नाही करत. तो पहिला पॉइंट पहिल्यांदा वाचला, लिहून काढतो, लिहिल्यानंतर तो त्याच्यावर ऑब्झर्वेशन करतो की काय चूक झाली काय नाही, पुस्तकात चेक करतो माझं नाही आन्सर मिक्स झालंय का. ते झालं, सेकंड टाइमला पुन्हा लिहितो किंवा पुन्हा आठवून बघतो, सेकंड टाइमला मागच्या चुका ओव्हरकम करतो. तेव्हा त्याला कळतं की अरे ह्या चुका माझ्या झाल्या होत्या. थर्ड टाइमला जेव्हा फायनली लिहितो तेव्हा त्याला मागच्या दोन्ही वेळच्या चुका लिहत नाही, तो ॲक्युरेट आन्सर लिहिलेलं असतं त्यांनी. सो दॅट इज ट्रायल एरर. म्हणजे तो जे करतो ते परफेक्टच करतो, सगळं नाही करत, पण जे करतो ते परफेक्ट करतो आणि ते लिहित जातो. त्यामुळे लिहिल्यानंतर रिकॉल करतो, त्यामुळे त्याच्या डोक्यात बसतं, तो टॉपर होतो. त्याला तिथे गेल्यावर आठवतं सगळं आणि आपल्यालाही तिथे गेल्यावर आठवतं. गंमत एवढीच होते, आपल्याला तिथे गेल्यावर आठवतं पण ते मिक्स होऊन जातं. क्वेश्चन ए बी मध्ये जातो, बी सी मध्ये जातो, त्याला ते होत नाही कारण त्याने ते परफेक्ट केलेलं असतं. कळालं असतो. थोडा छोटासा मंत्र आहे टॉपर होण्यासाठी की पहिल्यांदा टॉपर कडून लिहायचा कसा पेपर हे शिकून घे. एक्झामच्या वेळी एक्झाम अभ्यासाच्याच माहोलमध्ये राहा.
काय सोडायचं, काय फिक्स येणार आहे तेच कर, सगळं करू नको. थोडं कर पण परफेक्ट वालं कर. नंतर झोप हा प्रॉपर घ्यायची आणि हे कंटिन्यू महिनाभर एक्झाम पिरियड मध्ये कंटिन्यू डेली अभ्यास करायचा आहे आणि लिहून बघायचंय, परफेक्ट करायचंय. थोडं कर पण परफेक्ट कर. या गोष्टी फॉलो केल्या तर तू सुद्धा आज या सेमिस्टरला टॉपरच्या जवळ येतील, नेक्स्ट सेमला नक्की टॉप करशील. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की फॉलो करा, फ्रेंड्सलाही सजेस्ट करा. काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. आणि अभ्यास करताना एंड सेम प्रिपरेशन करताय, पर्पल हॅट ऍप्लिकेशन घ्या, त्याचे डाउनलोड करा, त्याच्यावर फ्री लेक्चर आहे ते बघा, आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा. कारण अजूनही त्याच्यात जे ऑफोर्डेबल प्राइस आहे ती तुमच्या जे विषय आहे एका दिवसात विषय क्लिअर करण्यासाठी जी व्हॅल्यू आम्ही तिथे दिलेली ती व्हॅल्यू तुम्हाला आम्ही त्या ज्या कोर्समध्ये जी व्हॅल्यू जे मटेरियल देतोय त्यापेक्षा ते प्राइसेस एकदम लो आहे. सो तुम्ही ते लेक्चर्स बघा, आवडले तर सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही पास होताय ना तर टॉपर व्हाल, टॉपर होताय तर कॉलेज टॉपर व्हाल. मित्रांनो, ह्या पद्धतीने आम्ही सगळे कोर्सेस बनवले. सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरूनच एंड सेमचा अभ्यास करा. सॉल्व पेपर वगैरे जे लागतं सगळं स्टडी मटेरियल तिथे आहे. सो जेवढे तुम्ही पे आउट करताय तेवढा सगळा तिथून वसूलच होणार आहे, एवढी मी गॅरंटी देतो. आणि क्लासमध्ये तुम्ही टॉपर होणार आहे. थँक्यू.